करायचं हे पोचलेच नाही उद्या. ते मला पेंडिंग लावला. मी तर काल सांगितलं डिक्लेअर कर. मला मला मी कालच म्हणतोय. अहो सर मी काय सांगतोय, मी काय सांगतो काय ते तू सांग ना. थांबा जरा. आहे की नाही नाही पण ऑफ त्यावेळेस त्यांनी वाटतं निलेश सरांनी सगळ्यांना सांगितलं मॅच करू आपण. नाही अजून इकडे नाही नाही असं काय वाटत आले आता हा असं काय ते म्हणतील का ते नाही ते मॅच किती कोणतं बोलले ती मॅच नाही नाही असं कुठं असतं मॅच झाल्यावर तुम्ही सगळी बाहेर आलाय सगळे आलाय. मॅचला होईल सुरुवात. एक सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खऱ्या अर्थाने एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन हा संघ गोलंदाजीच्या भूमिकेत आहे, तर बॅटिंगच्या भूमिकेत अष्टविनायक वॉरियर्स. या दोन संघांमधली तगडी लढत. जो जिता वही सिकंदर. जो संघ जिंकेल त्या संघाचं स्पर्धेमधलं आव्हान कायम राहणार आहे. इथं जर तुम्ही पाहिलं ना तर खूप मोठा इंटरेस्ट वाढला आजच्या ग्रुपमध्ये. ए आणि बी ग्रुपमध्ये दोन्ही संघ निश्चित चांगल्या पद्धतीनं पुढे गेले, परंतु आजच्या ग्रुपमध्ये विद्यानिकेतन संस्था याही संघाला चान्स आहे, संधी आहे. आर्यन्स 11 3 मधल्या 3 मॅचेस जिंकलेल्या आहे, त्यामुळं सॉरी आर्यन्स 11 3 मधल्या 2 मॅचेस जिंकलेल्या आहे, त्यामुळे याही संघाला संधी आहे. काळभैरवनाथ 11 एक सामना जिंकला आहे, तर एक सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा वेळेसचा बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडली आहे कॅच, आणि नितीन कदम मात्र नावाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीयेत आजच्या दिवसामध्ये. निलेश भोसले यांच्या कॅचसाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज अजित जाधव यांच्याकडून. पहा जी आपण चर्चा करतोय ना ग्रुप सी मध्ये, चौनेश्वर 11 हा संघ 3 मधल्या 3 मॅचेस जिंकलेले आहे, त्यामुळे या संघाचं निर्विवाद वर्चस्व. दोन्ही टीम्स 12वा 12th मॅन या ठिकाणी नाहीये. ओके, अक्षय पोळ कवठे यांच्याकडून देखील निलेश भोसले यांच्या कॅचसाठी 101 रुपयांचं कॅच प्राइज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुमेध चव्हाण. यावेळेसचा चेंडू देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वन बाउन्स बॉल फील्ड करेल, एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल, आणि 3 धावा धावफलकावरती लागतायत. दोन्ही संघांमध्ये तगडी स्टार कास्ट आहे. एका बाजूला विचार केला तर आकाश फरांदे, ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडला, तब्बल 8 षटकार आणि वैयक्तिक 3 चौकार, 17 चेंडूंमध्ये 62 धावांची जबरदस्त खेळी, घणाघातकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि ती सुरुवात यावेळेस करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल, कॅच पकडली. आकाश फरांदे बॅक इन पवेलियन. झटका मोठा आहे. प्रदीप मोरे यांना मिळते सफलता. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में. ज्या खेळाडूकडे होत्याचं नव्हतं करण्याची ताकद आहे, तोच खेळाडू मात्र जड पावलांनी आता डगआउटच्या दिशेने निघालाय. 3 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही ओव्हर फार सफल आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे माजी सरपंच सन्माननीय बाबू नाना शिर्के यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट जयराज वाडकर. न्यू बॅटर विशाल भनगे. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. न्यू बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील विशाल भनगे, डावकुऱ्या हाताचे फलंदाज. ज्या खेळाडूंना मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, त्या आधीच्या मॅचमध्ये 3 लगातारचे षटकार खेळून मैदानाच्या आतमध्ये चांगला स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय.
आणि हा खेळाडू आता या खेळाडूवरती संपूर्ण दारोमदार आहे, कारण नितीन कदम बाद झाले, त्यानंतर आकाश परांदे यांचा देखील स्ट्रोक फसला होता. बॅटची स्ट्रॉंग एज, लीडिंग एज आल्यानंतर मात्र बॅकवर्ड रिजनमध्ये बॉल चालला एका धावेसाठी आणि एका ओव्हरच्या अखेरीस 4 धावा धावफलकावरती, 2 विकेट. चर्चा आपण ग्रुप सी बद्दल करूया. विद्यानिकेतन सामाजिक संस्था याही टीमचं या स्पर्धेमधलं आव्हान कायम आहे. आर्यन्स 11 2 मॅच जिंकलेल्या आहेत, याही टीमचं आव्हान कायम आहे. काळ भैरवनाथ 11 एक सामना जिंकलाय, या मॅचवरती संपूर्ण डिपेंड आहेत. चौनेश्वर 11 निर्विवाद वर्चस्व आणि अष्टविनायक वॉरियर्स यांनी एक मॅच जिंकली आहे आणि मैदानाच्या आत मॅच जी चालू आहे ती देखील दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. त्यामुळे आजच्या हाफमध्ये प्रचंड घमासान चालू आहे. हो, ऋषी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत, खूप चांगला बॉल हाताळला आहे. सरळ तो बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये जरूर जाईल, परंतु गोलंदाजाचं निश्चित कौतुक आहे, प्रभावित केलं या गोलंदाजानं. आडवा बॅटनं ऑन साईडला स्ट्रोक खेळाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक दर्शन धनावडे चांगल्या पद्धतीने बॉल गॅदर करेल, एक सिंगल मिळेल. आउटसाइड द ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडू चाललाय, एक डिक्लेअर एक वाईट धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धावेनं स्कोर बोर्ड पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती विराट मराठे वीर दौडले 7 नव्हे 1 7 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. सुशांत शिंदे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून संपूर्ण सामना किंवा संपूर्ण फील्ड हा खेळाडू चेंज करत असताना आपण पाहतोय. कॅप्टनची भूमिका महत्त्वपूर्ण आहे या मॅचमध्ये. हा स्ट्रोक ऑन साईडला खेळलाय, जरूर क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येईल, पकडली आहे कॅच. साहिल विशाल भनगे याही खेळाडूचा खेळ थांबवण्यामध्ये येईल यश, आणि ज्या खेळाडूकडून संपूर्ण अपेक्षा होते किंवा दारोमदार होती तर तो विशाल भनगे याही खेळाडूची विकेट आल्यानंतर आता मात्र मधल्या फळीवरती खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. चला स्पीडअपली मॅच चालू ठेवा. यानंतर अजून एक मॅच आहे जी महत्त्वाची मॅच आहे, त्या मॅचला कुठलाही बॅड लाईट होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल आहे, पंच कळवतील हा बॉल वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन धावफलकावरती येते +1. अशा टोटल 2 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आता पहा ऋषिकेश यांचा विचार केल्यानंतर लेफ्ट हँडेड बॉलर आहेत आणि एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजीसाठी जाणले जातात. वेग देखील यांच्याकडे पाहायला मिळतो, परंतु एक चांगली लेंथ आहे.
यावेळेसचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. हो, यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा देखील झाला प्रयत्न, परंतु तो प्रयत्न आपण पाहतो फसला आणि कोणती धाव मात्र स्कोरबोर्डवरती ऍड होणार नाहीये. 10 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती. वेळेचा स्ट्रोक टप्पा पडतोय. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक 11 या धावसंख्येवरती आहे. 11 रन्स, लॉस ऑफ 2 बिग विकेट. येणारे 12 चेंडू महत्वाचे आहेत अष्टविनायक वॉरियर्स या संघासाठी. एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर निलेश भोसले यांचा संघ आहे. सर डिसिजन आत्ताचा थर्ड अंपायर रिव्ह्यू आहे वाईड साठी. एका बाजूला आपण पाहतोय अष्टविनायक वॉरियर्स हा संघ आहे जो बॅटिंगच्या भूमिकेत आहे. अजित पेटकर आणि राहुल वाडकर यांच्या शुभ मालकीचा असणारा हा संघ. समोर निलेश भैया भोसले यांच्या मालकीचा असणारा संघ आहे, अर्थात काळ भैरवनाथ 11. पंचांचा इशारा येतो, इट्स नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. मागची डिक्लेरेशन झोनची धाव आहे का सर? यस, बॉल थांबवलेला आहे. 1 धाव. पुढचा बॉल फ्री हिटचा. ओके, टोटल 2 धावा ऍड केल्या जातील. हा स्ट्रोक फ्री हिटचा आहे. ऑन साइडला फिरवलाय आणि पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. बिग ब्लास्ट. 6 धावांसाठी अक्षय श्रीमकरचा ग्लोरियस षटकार. नितीन सनस यांचा लाजवाब स्ट्रोक आहे आणि हा षटकार येतोय. समोरच्या टीममध्ये आपण जर पाहिलं तर अक्षय शिळीमकर आहेत आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर या 2 संघांमध्ये प्रचंड घमासान चालू आहे. दुसरी मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती षटकार खेळला. तदनंतर नितीन पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक मुकुंदच्या हातामध्ये बॉल विसावतोय
आणि षटकारानंतर मात्र पुरेपूर कमबॅक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मुकुंद येवले यांनी खूप चांगला कॅच कॅरी केलाय आणि दर्शन धनावडे यांना मिळते पहिली सफलता. 19 धावा धावफलकावरती आहेत. काळ भैरवनाथ 11 वर्सेस अष्टविनायक वॉरियर्स या दोन संघांमधली तगडी मॅच. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. जो जीता वही सिकंदर या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यानंतरच्या मॅचकडे या दोन्ही संघांचं लक्ष लागून राहणार आहे, कारण यानंतर चौनेश्वर वर्सेस विद्यानिकेतन सामाजिक संस्था ही जी मॅच आहे ना, त्याही मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बॅटची एज, स्ट्रॉंग एज, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि कॅच कॅरी केला जातोय. एकोणीस धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. जर समजा पॉईंट टेबल सेम झालं तर त्याचा रिझल्ट आपल्याला आजच ठरवायचा आहे. त्यामुळं दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप घ्या. हो, यावेळेसचा बॉल पहा, अगदी वेगवान हाताळला गेला. यष्टीरक्षकानं देखील बॉल थांबवलाय आणि डॉट बॉल येतोय. लगातारचे 2 बॉल आणि 2 विकेट आलेत आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 दर्शन धनावडे खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असताना आपण पाहतोय. हा स्ट्रोक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. ग्लोरियस डीप लॉंग ऑफ फोडणारा बहारदार चौकार. समीर यांच्या बॅट मधून आलेला एक क्लासिकल सुपरहिट चौकार येतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. स्कोर कार्ड वरती 23 धावा लागतायत. 23. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 24. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सुशांत शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि बॅटिंग मार्कवरती असेल सुमेध. पहिलाच बॉल सुमेधच्या बॅट मधून आलेला बहारदार स्ट्रोक आहे, परंतु एकच धाव मिळेल डिक्लेरेशन झोन मधली.
बॉल द्या. चेंडू पुरवा कमिटी. 25 धावा धावफलकावरती आहेत. एकतीस धावा धावफलकावरती लागत आहेत. 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 पहिल्या बॉलला 1. 24 होता. शेवटच्या बॉलला 1 रन नाही काढली त्याला. अरे 24 होता बाबा. शेवटच्या बॉलला 1 रन काढली की त्याला फिरते का असा पटकन वड्डी गेली की मागे. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर मस्तक पे दस्तक. चौकार येतोय. मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रहार चढवले सुमेध यांच्या बॅटमधून. देखणे दर्जेदार स्ट्रोक मैदानामध्ये आणि ही फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न आहे. 2 लगातारच्या चौकारांनी स्कोर कार्डचा ग्राफ उंचावलाय. 35 धावा धावफलकावरती लागतायत. एक एक धाव महत्वाचे आहेत. ओहो आकुट टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला खेळाय. पुन्हा एकदा गॅप मधून बॉल. सीमा रेषा पार. फरार. तिसरा चौकार. अगदी स्लोवर 1 डिलिव्हरी हाताळली आणि त्यानंतर तो बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. 39 रन. अजूनही शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. सुमेध यांची जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये चालू झाली आहे आणि निर्णायक ओव्हरमध्ये, तोडफोडीच्या ओव्हरमध्ये, या महत्वाच्या ओव्हरमध्ये लगातारचे 3 चौकार निश्चित इफेक्टिव्ह आहेत टीम अष्टविनायक वॉरियर्स या संघासाठी. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळा. एलिव्हेशन मिळाले. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक दर्शन येतोय. कॅच पकडा आहे आणि इथं सुमेध यांचा देखील खेळ थांबवला. महत्वाची विकेट येते शेवटच्या चेंडूवरती. स्कोर कार्ड जैसे थे. धाव फलकावरती 39 धावा मॅच जिंकण्यासाठी काळभैरवनाथ 11 या संघाला 40 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 40 धावा बनवाव्या लागतील. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. टीम विद्यानिकेतन सामाजिक संस्था आणि टीम चौनेश्वर 11 दोन्ही संघांचे संघनायक लगेच व्यासपीठाच्या समोर येतील. टॉस करूया आपण.
चला मॅच स्टार्ट होते. चोवीस चेंडू आणि 40 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग मार्कवरती सुशांत शिंदे ओझरडे गावचे खेळाडू आहेत, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय सुळेमकर हाही ओझरडे गावचा खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पांडे गावचा खेळाडू, त्याचप्रमाणे महेश सनस मुंबई पोलीस आणि त्याचप्रमाणे अमित वरे बॉन्ड मुंबई पोलीस यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. चला स्पीड अपली प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. हो पहिलाच बॉल सुमेध यांचा खूप चांगला हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक आकाशच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर द विकेटसाठी सुमेध गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि प्रत्येक बॉल आता महत्वाचा आहे. यावेळेचा स्ट्रोक ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटमध्ये आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेच्या साथीनं धावफलकाला येतोय आकार. शून्यातून विश्व निर्माण होतं एक संकल्पना, आता शून्यातून एक धावफलकावरती लागला. आता एक मधून वाटचाल पुढे चालू झालेली आहे. बॅटिंग ट्रॅकवरती आता जर विचार केला तर अक्षय शिळीमकर आहे. समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज सुमेध, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये निश्चित प्रभावित केले. हो हो वॉट बॉल यार, खूप चांगली डिलिव्हरी मैदानामध्ये. प्ले अँड मिस. यावेळेस स्ट्रोक आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये, तिथं मिसफिल्ड बॅकअप मिळेल स्वप्नील मांढरे यांचा आणि एक सिंगल कंप्लीट केली जाईल. लोअर फुल टॉस ऑन साइडला, कडक हिट. वन बाउन्स बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येईल चौकार. सिक्स रन्स ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती लागतायत. हो वेगवान बॉल आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातातून निसटतोय. एक डिक्लेअर जरूर मिळेल, परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम बॉल हाताळला आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती 7 धावा लागतायत. ओव्हर नंबर 2 मध्ये आमंत्रित केले. षटक क्रमांक 2 डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट हँडेड बॉलर विशाल भनगे, प्लेयर फ्रॉम अकोशी गावचे हे खेळाडू आहेत. समोर बॅटिंग ट्रॅक वरती ओझरडे गावचे दोन्ही खेळाडू आपण पाहतो. आणि आता ही मॅच इंटरेस्टिंग होते. जशी जशी मॅच पुढे जाईल तशी मॅच इंटरेस्ट वाढवत आहे. आर्यन्स 11 या संघानं 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत, त्यामुळं आर्यन्स 11चं देखील या मॅचकडे लक्ष आहे. अकुट टप्प्याच्या बॉलला पाठवलंय अक्षय शिळीमकरच्या स्टाईलमध्ये. सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार.
यावेळेस समोरच्या बाजूला वॉट अ शॉट यार, स्टँड अँड डिलिव्हर. अक्षय शिळीमकरचा बेमिसाल ब्लास्ट आपण पाहतोय. 2 बॉल 2 ब्लास्ट झालेले आहेत. एकोणीस धावा तब्बल विशाल भनगे यांच्यावरती चढवलेला हल्ला, आणि हा हल्ला भीषण आहे कारण 40 धावांचं लक्ष पार पाडत असताना 2 बॉल 2 षटकार आलेले आहेत. नेक्स्ट येणारे 4 बॉल महत्वपूर्ण आहेत. अक्षय यांनी मात्र मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. समोर विशाल यांना व्हेरिएशन दाखवावं लागेल, कमबॅक करण्याचं हेही जाणतात. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा आहे परंतु थांबवलंय आणि खूप चांगला बॉल हाताळला. हा बॉल येतोय डॉट बॉल, जी आपण चर्चा केली. पुन्हा एक कमबॅक या बॉलवरती पाहायला मिळतंय. यावेळेसचा स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये खेळलाय. डाऊन दी बॉल येईल, क्षेत्ररक्षक सुमेशच्या हातामध्ये विसावलाय झेल, आणि अक्षयचा खेळ थांबवण्यामध्ये मात्र गोलंदाज विशाल भनगे यांना मिळते सफलता. 2 षटकार जरूर खेळले परंतु त्यानंतर कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने केलंय. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन वाडकर न्यू बॅटर आहेत. अभय शिर्के, आपण व्यासपीठाच्या समोर या, आपल्याला कॉल आहे. अभय, हा स्ट्रोक खेळायचा आडवा बॅटनं परंतु चांगला बॉल हाताळला गेलाय. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. स्टेप आउट झाले. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल येईल क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गडबड. पहले आप इस चक्कर में हो रहा है कैच ड्रॉप. धाव फलकावरती 20 धावा लागलेल्या आहेत, म्हणजे 12 चेंडूंमध्ये 20 धावा बनवलेल्या आहेत. आणि आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. चौनेश्वर 11 आपला डिसिजन. प्रथम बॅटिंगचा निर्णय आहे. टीम विद्यानिकेतन सामाजिक संस्था लगेच प्लेइंग 11 तयार ठेवा आणि स्क्वॉड कंप्लीट तयार ठेवा, कारण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट लाईट होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. यावेळेसचा वेगवान बॉल आणि इथं विकेट येते. सचिन यांना मात्र थांबावं लागेल. दोन डॉट आलेत मॅच मध्ये. इक्वेशन मध्ये आता होईल बदल. 10 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 10 बॉल येणारे आणि 20 धावांची गरज.
बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत शिंदे यांच्याच टीम मधले स्वप्नील मांढरे, तर समोर सुशांत. हे बॅटल महत्वाचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल. निलेश भोसले स्वतः टीम ओनर आहेत. 10 चेंडू आणि 20 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, काटा टक्कर. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. ऋषिकेश जाधव हे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 10 चेंडू आणि 20 ची गरज मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आहे आणि कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस स्ट्रोक बॅक चेंज घेतली आहे. त्यानंतर चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 9 चेंडू येणारे आणि 19 धावांची गरज आहे. इक्वेशन आपण पाहतोय, बिग फाईट आपण पाहतोय मैदानामध्ये. दोन्ही खेळाडू कसलेले आणि दोन्ही खेळाडूंनी अनेक स्पर्धा गाजवलेत. ऋषिकेश यांचा विचार केला तर इन स्विंगर आउट स्विंगर निश्चित यांचा प्रभावित करून सोडतो, परंतु समोर सुशांत यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. एक गाव 11 क्रिकेट असेल, वाई तालुक्याचं क्रिकेट, सातारा जिल्ह्याचं क्रिकेट, अशा सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं या खेळाडूला. फुल टॉस पुन्हा एकदा. लगातारचे 2 चेंडू फुल टॉस होते, परंतु त्या फुल टॉस वरती काही करू शकले नाहीयेत. 2 बॉल 2 डी झोन मध्ये चाललेत. 8 चेंडू अजूनही बाकी. 8 बॉल 18 ची गरज. अष्टविनायक वॉरियर्स वर्सेस काळ भैरवनाथ 11 बावधन. हो, हा बॉल मात्र आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. वेगवान बॉल. इट्स नो डाऊट इट्स अ वाईड बॉल. बॉल तशीच्या तशी शिल्लक समीकरणामध्ये चेंज. 23 धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत. 17 धावांची इथून पुढे अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. हो, हा बॉल डॉट बॉल, निर्धाव बॉल, जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे इन स्विंगर आपण पाहिले, आता इथं देखील आउट स्विंगर देखील आणि दोन्ही बाजूला बॉल टर्न करण्याची कला अवगत असणारा हा खेळाडू आहे. स्लोवर, स्लोवर 1 बॉल आहे. यस, डिजिटल रिव्ह्यू सिस्टीम DRS रेफर केलेला आहे पंचांनी वाईडसाठी. वाईड किंवा नो साठी आपण पाहतो हा रिव्ह्यू आहे DRS चा. It's a no ball.
भाजी लाईन आहे DRS मध्ये आपण पाहिलं रितेश ब्राईटनेस तिथं आपण स्पष्ट पाहू शकतो. हा चेंडू मात्र बाहेरच्या बाजूला आहे आणि त्यानंतर पुढचा बॉल आहे फ्री हिटचा आणि हा चेंडू सुपर हिट करेल का फलंदाजाला. हा स्ट्रोक हवेमध्ये डाऊन दी बॉल येईल. क्षेत्ररक्षक कोणतीच विकेट नसणार आहे या बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल न स्ट्राईक मात्र होईल रोटेट. पंचवीस धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि 15ची गरज. येणारे 6 बॉल 15ची गरज. टीम मीटिंग साठी जास्त वेळ नाहीये. लगेच स्पीड अपली मॅच स्टार्ट ठेवा. यानंतर अजून एक मॅच आहे. सहा चेंडू 15ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे आणि इथं विकेट. बिग विकेट डाऊन. वॉट कॅच यार. आणि महत्वाचा खेळाडू बॅक इन पवेलियन आयकॉन सुशांत शिंदे इंजुरीशी झगडत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती निश्चित जबाबदारी घेतली होती. परंतु चला टीम अष्टविनायक वॉरियर्स स्पीड अपली मॅच स्टार्ट ठेवा यार. यानंतर अजूनही एक मॅच आहे. आता इथून पुढच्या प्रत्येक चेंडूवर किंवा कुठलीच टीम मीटिंग मैदानामध्ये होणार नाही. जरी विकेट पडली जरी मोठा स्ट्रोक आला तरी खेळाडू त्याच क्षेत्ररक्षणाच्या रिजनमध्ये आपलं क्षेत्ररक्षण बजावतील. टीम मीटिंगसाठी कोणताही खेळाडू मैदानाच्या मध्ये एकत्र येणार नाही. 25 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 15ची गरज. संघाचा हिरो बनण्याची संधी. प्रदीप मोरे आणि नौसाकी गेंडवरती स्वतः निलेश भोसले. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील मांढरे आहेत. महत्वाची सफलता त्यांनी घेतलेली आहे. हवेचा स्ट्रोक ऑन साईडला खेळला. गॅप मध्ये स्ट्रोक. 1 बाउन्स बॉलला फील्ड केला जातोय. एका धावेवरती थांबवलं जात आहे. निलेश भोसले बॅटिंग ट्रॅक वरती रेडी. येणारे 4 चेंडू महत्वाचे आहेत. 14ची गरज. निलेश भोसले. यावेळेचा स्ट्रोक. व्हॉट अ शॉट यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. निलेश भोसले यांचा बहारदार ब्रँडेड हिट. षटकार आणि षटकारानं मॅच होते पुन्हा जिवंत. 3 चेंडू आणि आता इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 32 धावा धावफलकावरती. टीम मीटिंग नाहीये. अलाउड टीम मीटिंग नाहीये. स्पीड अपली. निलेश भोसले बॅटिंग मार्क वरती आहे. 3 बॉल आणि 8ची गरज असताना एक महत्वाचा स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडन्स तर वधारलाय. अष्टविनायक वॉरियर्स की काळ भैरवनाथ बावधन. काळ भैरवनाथ बावधन की अष्टविनायक वॉरियर्स. निलेश भोसले की स्वप्नील मांढरे. हा बॉल महत्वाचा. हा बॉल ऑन साईडला खेळला. अलॉंग द कॉर्पेट स्ट्रोक. एक सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील केला गेलाय ट्राय. डेंजर एंडला फेकी जरूर केली परंतु 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये मिळेल यश. 2 चेंडू येणारे आणि 6 धावांची गरज. सुपर क्लासिकल मॅच. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 6ची गरज आहे. एक मोठा फटका. काळ भैरवनाथ 11चा जल्लोष. 2 चेंडू चांगले. मैदानामध्ये अष्टविनायक वॉरियर्सचा जल्लोष होईल. 2 बॉल आणि 6ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. काटा टक्कर. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच आहे. हा चेंडू खूप महत्वाचा. संपूर्ण सामन्याची दिशा दाखवणारा बॉल आहे. 2 चेंडू आणि 6ची गरज असताना निलेश भोसले यांनी मात्र 2 बॉल मध्ये वैयक्तिक 8 धावा बनवलेल्या आहेत एका षटकाराच्या मदतीनं. WPL पर्व क्रमांक 3 मधली हॉट मॅच.
दोन्ही संघांचं अस्तित्व, दोन्ही संघांचा संघर्ष, दोन्ही संघांची झुंज या बॉलवरती डिपेंड आहे. हा स्ट्रोक हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आणि कॅच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅरी. स्वप्नील मांढरे यांच्या माध्यमातून हा कॅच फिनिश केला गेला. त्यानंतर आपण पाहतो जल्लोष देखील केला जातोय. शेवटचा बॉल आणि 6ची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. लास्ट बॉल आणि 6ची गरज. चला स्पीड घ्या. बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये येईल. शेवटचा चेंडू, 6 धावाची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये दर्शन धनावडे, ज्या खेळाडूवरती विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास सार्थ करण्याची इथं पुरेपूर संधी आहे काळभैरवनाथ 11 साठी. दर्शन यांच्याकडे आतापर्यंत स्वप्नील मांढरे जे की ओझरड्याचे आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलंय. समोर दर्शन धनावडे दयाटचा एक चेंडू आणि 6ची गरज. आणि 6ची गरज असताना उंच आकाशात उडवलेला चेंडू, बॉल सीमा रेषा पार. दर्शन धनावडेचा ब्लास्ट, षटकार. काळभैरवनाथ 11चा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त मॅच. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेळत दर्शन धनावडे ठरतोय संघाचा हिरो. व्हॉट अ मॅच यार, क्या बात है. चला स्पीड अप नवीन. चला मॅच स्टार्ट करून घ्या. यंग टॅलेंट वाई सिटी मध्ये घडलेला खेळाडू आहे आणि वाईच्या द्रविड हायस्कूल वरती अनेक सराव किंवा अनेक मोठ्या मॅचेस मध्ये या खेळाडूनं लहान वयात पदार्पण केलं आणि आज ठरतोय क्रिकेटनं या खेळाडूला दिलंय काय. तर आजचा दिवस निश्चित आयुष्यभर दर्शन धनावडेच्या स्मरणात राहील. चला स्पीड घ्या. विद्यानिकेतन सामाजिक संस्था, निलेश भोसले, आपल्याला विनंती आहे मॅच स्टार्ट करायची. मैदानाच्या आतमध्ये थांबू नका. दुसऱ्या मॅचच्या खेळाडूंना ग्राउंड मोकळं करून द्या. चला चौनेश्वर 11 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. काय असं वेडीत भाऊ